नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला 12व्या शतकामध्ये शिलाहार राजांनी बांधलेल्या अशा प्राचीन गडावर घेऊन आलेलो आहे। या गडाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळतो, कारण 2 मार्च 1660 रोजी या किल्ल्याला सिद्दी जोहरने वेढा दिला होता आणि वेढा एवढा कडक होता की त्याच्या वेढ्यामधून कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हते किंवा कोणीही आतमध्ये येऊ शकत नव्हते। तरी सुद्धा माझ्या मागे तुम्हाला शिवा काशीद यांचा पुतळा दिसत असेल। यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज त्या वेढ्यातून बाहेर निघतात आणि विशाळगडाच्या दिशेने कसे जातात हे देखील आपल्याला बघायचं आहे। सह्याद्रीच्या उंच डोंगरावर बनवलेला हा किल्ला किल्ले पन्हाळगड या नावाने प्रसिद्ध आहे। या गडावर अनेक प्राचीन मंदिरे, प्राचीन ठिकाणे आणि प्राचीन वास्तू आपल्याला बघायला मिळतात। नागझरी, अंधारबाव म्हणजे अंधारामधली विहीर, 3 दरवाजा, ज्या दरवाजावर सिद्दी जोहरच्या तोफेचा मारा झाला होता त्याच्या निशाणे आपल्याला बघायला मिळतात। वाघ दरवाजा, अंबरखाना म्हणजे ज्या ठिकाणी धान्य एकत्रित करून ठेवले होते ते देखील आपल्याला बघायचं आहे। सज्जाकोटी, पुसाटी बुरुज असे अनेक प्राचीन ठिकाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गडावर येऊन पराशर ऋषींनी सह्याद्री डोंगराच्या आतमध्ये गुहा बनवली आणि अनेक वर्ष त्या गुहेमध्ये तपश्चर्या केली। ती प्राचीन गुहा देखील आपल्याला बघायची आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट ज्या मंदिरामध्ये झाले ते शंभू महादेवाचे मंदिर देखील आपल्याला बघायचं आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या प्राचीन गडावर फिरा, प्राचीन वास्तू बघा आणि प्राचीन इतिहास समजून घ्या। आम्ही आता पन्हाळगडावर प्रवेश केलेला आहे आणि पन्हाळगडाच्या सुरुवातीला किल्ले पन्हाळगड असे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेला एक बोर्ड आपल्याला मिळतो। आणि या बोर्डापासून पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला शिवा काशीद यांचा पुतळा बघायला मिळतो। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला हा पुतळा बघितला असेल। आणि या बोर्डाच्या साईडला आपल्याला एक प्राचीन तोफ बघायला मिळते। ह्या तोफीचा खायला भाग नंतर बनवलेला आहे, पण वरती जी तोफ आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे। आणि ही लोखंडी तोफ कशी आहे तुम्ही बघू शकता। पन्हाळगडावर प्रवेश केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम तुम्हाला अंधार बाव दाखवणार आहे, म्हणजे अंधारामध्ये असलेली प्राचीन विहीर। या विहिरीच्या परिसरामध्ये मी आलेलो आहे आणि विहिरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या पायऱ्या चढून खाली उतरावं लागतं। पण त्या अगोदर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, त्या बोर्डावर अंधारबाव याविषयी काय इतिहास लिहिलेला आहे हे आपण वाचूया। त्यानंतर या पायऱ्या उतरून खाली जाऊया आणि अंधारबाव बघूया। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक बोर्ड आहे, अंधारबाव। काळ्या घडीव पाषाणात बांधलेली ही 3 मजली बारव म्हणजे विहीर असते। ही भूमिगत आहे आणि जमिनीच्या आतमध्ये आहे। हे सर्व आता आपण खाली जाऊन बघायचं आहे। खाली उतरण्यासाठी काळ्या पाषाणामध्ये बनवलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात। आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एकदम थंड अनुभव येतो, म्हणजे बाहेर भरपूर ऊन आहे पण या ठिकाणी एकदम गारवा आहे, कारण ही विहीर जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे या ठिकाणी एकदम गारवा आहे। आणि खाली आल्यानंतर खालचा नजारा कसा दिसतो बघा। समोर सर्वत्र दगडाचे बांधकाम आपल्याला बघायला मिळते आणि अंधार भाव बघण्यासाठी आपल्याला आणखी खाली जावं लागतं। थोड्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर समोर आपल्याला अंधार भाव दिसते। तुम्ही बघू शकता ही अंधार भाव कशी आहे, एकदम स्वच्छ आणि थंड पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। आणि या विहिरीचे बांधकाम कसे केलेले आहे बघा। आतमधून घुमटाकार ही विहीर आहे आणि या ठिकाणी अंधार असल्यामुळे विहिरीचं नाव अंधारबाव असे ठेवलेले आहे। आता आम्ही पन्हाळगडावर असलेल्या 3 दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आणि या दरवाजाच्या वरती आपल्याला सिद्दी जोहरच्या तोफेने जो मारा केला होता त्याच्या निशाणी बघायला मिळतात। बघा, माझ्या वरती या ठिकाणी एक निशाण आहे आणि वरती त्या कोण्यामध्ये एक निशाण आहे आणि ह्या कोण्यामध्ये एक दगड निघलेला आहे। अशा 3 निशाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। मी तुम्हाला झूम करून प्रत्यक्षात ह्या निशाणी दाखवतो। किल्ल्याची तटबंदी आपल्याला इथून दिसू शकते आणि तटबंदी किती भव्य आहे तुम्ही बघू शकता। मी म्हटलं होतं ना तुम्हाला
की या ठिकाणी तोफेच्या निशाणे आपल्याला बघायला मिळतात. बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे. या ठिकाणी तोफेचा पहिला गोळा लागला होता, दुसरा या ठिकाणी लागला होता, हा दगड निघलेला आहे, आणि तिसरा या ठिकाणी. अशा 3 निशाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता आपण या पहिल्या दरवाजामधून आत एंट्री करूया आणि 3 दरवाजाचा दुसरा दरवाजा बघूया. समोर तुम्हाला हा दरवाजा दिसत असेल, हा दुसरा दरवाजा आहे. आणि पहिल्या दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे भव्य बांधकाम बघायला मिळते. हे पूर्णतः दगडामध्ये बांधलेलं आहे. अतिशय सुंदर बांधकाम केलेलं आहे बघा. आणि या दुसऱ्या दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर हा तिसरा दरवाजा दिसतो. म्हणजे 3 दरवाजांनी मिळून बनलेला हा 3 दरवाजा तुम्ही बघू शकता. आणि ह्या चौकटीवरती जे नक्षीकाम केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. वरती बघू शकता तुम्ही किती सुंदर नक्षीकला या ठिकाणी केलेली आहे. आणि 3 दरवाजाच्या मधोमध आल्यानंतर आपल्याला हे प्राचीन बांधकाम बघायला मिळते. या ठिकाणी अनेक लहान मोठ्या कमानी आपल्याला बघायला मिळतात बघा. अशा अनेक कमानी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या सर्व कमानी शिलाहारांच्या राजवटीमधील आहेत. आता आपण वरती जाऊन बघूया. वरती आल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेले हे खांब दिसतात. आणि आतमध्ये या छोट्या छोट्या कमानी कशा बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि वरून खाली बघितल्यानंतर तिसरा दरवाजा आपल्याला असा दिसतो बघा. 3 दरवाजाच्या दुसऱ्या दरवाजामधून आपण वरती प्रवेश करू शकतो. वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर फायनली आपण या 3 दरवाजाच्या वरती पोहोचतो. वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तटबंदी बघायला मिळते. आणि इथून खालचा व्ह्यू कसा दिसतो बघा. खाली अनेक गावे आहेत आणि ह्या गावामधून हा जो मार्ग येतो हा 3 दरवाजामधून किल्ल्यावर प्रवेश करतो बघा. या किल्ल्याचे बांधकाम खूप प्राचीन आहे. या तिसऱ्या दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अजून प्राचीन बांधकामांचे नमुने बघायला मिळतात बघा. सुंदर असे नमुने या ठिकाणी आपण बघू शकतो. हा घुमटाकार गुंबज बघा. आणि या दरवाजामधून बाहेर गेल्यानंतर 3 दरवाजा इतिहास एका बोर्डावरती लिहिलेला आहे. तो आता आपण बघूया बघा. 3 दरवाजा. पन्हाळगडाला उत्तर पूर्व आणि दक्षिणेकडे 3 दुहेरी प्रवेशद्वार आहे. यालाच 3 दरवाजे असे म्हणतात. पन्हाळगडावर असलेल्या पराशर गुहेजवळ आम्ही पोहोचलेलो आहे. माझ्या मागे तुम्हाला एक झाड दिसत असेल. त्या झाडाच्या खोडामधून आपण त्या गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे. ही गुहा पराशर ऋषींनी डोंगर खोदून बनवली आणि आतमध्ये अनेक वर्ष तपश्चर्या केली. हे सर्व त्यांनी कसे केले असेल हे आता आपल्याला गुहेमध्ये गेल्यानंतर समजणार आहे. आणि गुहेच्या आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते हे प्रत्यक्षात आपण आता चालत चालत त्या गुहेजवळ जाऊन गुहेच्या आतमध्ये प्रवेश करूया. तुम्ही देखील माझ्यासोबत या गुहेमध्ये प्रवेश करा आणि ही प्राचीन गुहा बघा आतमधून कशी आहे. कोणीही या ठिकाणी आले तर सर्वप्रथम आपले शूज किंवा चप्पल बाहेर काढा. कारण पराशर ऋषींनी तपश्चर्या करून या गुहेच्या आतमध्ये विष्णू प्राप्ती केली होती. त्या गुहेमध्ये जाण्यासाठी आपल्याला हे प्रवेशद्वार दिसते. हा दरवाजा, ही चौकट
नंतर बनवलेले आहे. प्राचीन फक्त हे दगड आणि ही कोरलेली गुहा आपल्याला बघायला मिळते. या गुहेच्या आणखी आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये जाण्यासाठी जो मार्ग आहे तो लहान लहान होत जातो. बघू शकता तुम्ही, ही दुसरी चौकट आहे आणि ही तिसरी चौकट आहे. या तिसऱ्या चौकटीमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक ही चौथी चौकट लागते. पण मित्रांनो, आता मी टॉर्च लावून आतमध्ये प्रवेश करणार आहे, कारण मला पुढचं काही दिसत नाही. त्यासाठी मला बॅटरीचा सहारा घ्यावा लागणार आहे. मी बॅटरीने आतमधून गुहा बघितली, कारण या गुहेमध्ये कोणताही जंगली प्राणी बसू शकतो. त्यामुळे बॅटरी लावून मी आतमधला पूर्ण परिसर बघितला. त्यानंतर आता मी आतमध्ये प्रवेश करत आहे. आणखी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुहेचा लास्ट कोना बघायला मिळतो आणि समोर पराशर ऋषींचा एक पुतळा आहे. मी दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. अशा शांतमय ठिकाणी पराशर ऋषींनी कित्येक वर्ष तपश्चर्या केली आणि या ठिकाणी लक्ष्मीच्या रूपात भगवान विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. आणि या स्वामींच्या पाठीमागून आणखी गुहा आतमध्ये जाते, पण आपण आणखी पुढे जाऊ शकत नाही, कारण पुढे जाण्यासाठी आपल्याला सरपटं जावं लागतं. त्यामुळे अंधारातून कोणताही साप किंवा किडे त्या गुहेमध्ये असू शकतात. त्यामुळे आपण एवढंच बघू शकतो. तुम्ही देखील बघा, पराशर ऋषींनी खोदलेली ही प्राचीन गुहा कशी आहे आणि त्यांनी या गुहेमध्ये तपश्चर्या कशी केली असेल. पन्हाळगडावर असलेल्या अंबर खाण्याजवळ आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी धान्याची 3 कोठारे आहेत, गंगा, यमुना आणि सरस्वती. सर्वात मोठे गंगा कोठार आहे आणि या कोठाराच्या आतमध्ये भात ठेवलं जात होतं. यमुना कोठाराच्या आतमध्ये नाचणा ठेवला जात होता आणि सरस्वती कोठाराच्या आतमध्ये ज्वारी ठेवली जात होती. जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला 4.5 महिने वेढा दिलेला होता, त्यावेळी या कोठारामधून मावळ्यांसाठी धान्य उपयोगात आणले होते. आता आपण या गंगा कोठारामध्ये प्रवेश करून हे कोठार आतमधून कसे आहे हे बघूया. गंगा कोठाराचे प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता असे आहे. आता मी या प्रवेशद्वारमधून आतमध्ये जाऊन आतमधून हे कोठार तुम्हाला दाखवतो. आणि या ठिकाणी धान्य बाहेर ओढण्यासाठी जागा आहे. आतमधून हे गंगा कोठार खूप मोठे आहे. दोन्ही साईडला अशा कमानी बनवलेल्या आहेत आणि वरून खाली धान्य ओतले जात होते आणि धान्याने भरल्यानंतर धान्य कुठून बाहेर काढले जात होते ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आतमधून भव्य असं हे गंगा कोठार आहे. बघू शकता तुम्ही किती मोठे हे कोठार आहे. आपण गंगा कोठार बघून बाहेर आलो आणि बाहेरून हे गंगा कोठार किती मोठे आहे तुम्ही बघू शकता. आणि मधोमध यमुना कोठार आहे आणि साईडला सरस्वती कोठार आहे. ही तिन्ही कोठारे आतमधून एकसारखी आहेत. म्हणजे ज्या प्रकारे गंगा कोठाराच्या आतमधून बांधकाम केलेले आहे तसेच बांधकाम यमुना आणि सरस्वती कोठारांचे केलेले आहे. आता आम्ही पन्हाळगडावर असलेल्या वाघ दरवाजाजवळ आलेलो आहे आणि या दरवाजाला वाघ दरवाजा असे का म्हणतात याचे कारण असे आहे, या दरवाजाजवळ जो पण दुश्मन यायचा तो कधीही वाचत नसे. म्हणजे वाघाच्या जबड्यातून कोणतीही शिकार वाचत नाही, त्याप्रकारे या दरवाजाजवळ जो पण शत्रू यायचा तो कधीही परत जात नव्हता. त्यामुळे या दरवाजाला वाघ दरवाजे असा नाव दिलेलं आहे. आणि या दरवाजामध्ये अनेक कमानी आहेत. तुम्ही बघू शकता अशा कमानी तिन्ही बाजूने आहेत. आता आपण हा वाघ दरवाजा वरती जाऊन बघूया कसा आहे आणि आतमधून जाऊन बघूया कसा आहे. आणि वाघ दरवाजा प्रवेशद्वारच्या समोर एक गणपतीची प्राचीन मूर्ती आहे आणि गणपतीने टोपी घातलेली आहे. गणपतीच्या एका साईडला सूर्य आहे आणि एका साईडला चंद्र आहे. ते कशाचा नमुना आहे हे देखील आता आपण बघूया. जेव्हा आपण बाहेरच्या साईडवरून वाघ दरवाजामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला चौकटीच्या वरती एक प्राचीन गणपतीची मूर्ती बघायला मिळते. आता आपण झूम करून बघूया ही मूर्ती कशी आहे आणि कशी बनवलेली आहे. बघा
गणपतीने टोपी घातलेली आहे, गणपतीच्या गळ्यामध्ये साप आहे आणि गणपतीच्या एका साईडला सूर्य आहे आणि एका साईडला चंद्र आहे. ही गणपतीची मूर्ती काय दर्शवते याचा अनुभव काय आपल्याला नाही आणि या ठिकाणी कुठेही असं काही लिहिलेलं नाही. पण ही मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला समजते प्राचीन शिल्पकारांच्या हातामध्ये जी कला होती ती अतिशय सुंदर आणि उत्तम होती. खालून हा दरवाजा असा दिसतो, तुम्ही बघू शकता. दरवाजाचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे आणि या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये आपल्याला कसे बांधकाम बघायला मिळते बघूया. बघू शकता तुम्ही, गोलाकार कमानी आहेत आणि कशा बनवलेल्या आहेत हे आपण बघूया. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला समजते. म्हणजे प्राचीन काळामध्ये जे पण कलाकार होते त्यांनी सुंदर तऱ्हेने हा दरवाजा आणि हे बांधकाम केलेले आहे. आता आपण या गुप्त दरवाजामधून वाघ दरवाजाच्या वरती प्रवेश करूया. तर या ठिकाणी अंधार आहे आणि या अंधारातल्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपण फायनली वाघ दरवाजाच्या वरती पोहोचतो. बघा, आता तुम्हाला प्रकाश दिसला असेल आणि आता आम्ही फायनली ह्या वाघ दरवाजाच्या वरती पोहोचलेलो आहे. आणि वरून हा दरवाजा कसा दिसतो तुम्ही बघू शकता. वरती आल्यानंतर आपल्याला सुंदर निसर्ग पण बघायला मिळतो. बघा, आता आपण समोर असलेल्या वाघ दरवाजाच्या वरती जाऊन बघूया वर आपल्याला काय बघायला मिळते. वरती जाण्यासाठी आपल्याला या अडचणीमधून थोडं खाली जाऊन मग वाघ दरवाजाच्या वरती प्रवेश करावा लागणार आहे. आणि मी आता फायनली पायऱ्या उतरून पुन्हा पायऱ्या चढून ह्या वाघ दरवाजाच्या वरती आलेलो आहे. आणि वरती आल्यानंतर आपल्याला हे सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम दिसते. हे नंतर केलेले आहे. प्राचीन हे दगडांचे बांधकाम आहे आणि हे कसे आहे तुम्ही बघू शकता. किती भव्य दगड हा दरवाजा बांधण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. आणि या दरवाजामधून खाली गेल्यानंतर आपल्याला सर्वत्र घनदाट जंगल बघायला मिळते. इथून खाली बघितल्यानंतर खालचा व्ह्यू असा दिसतो. वाघ दरवाजाच्या दिशेने येण्यासाठी या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेल्या नागझरीजवळ आम्ही आता पोचलेलो आहे. आणि या नागझरीचा काय इतिहास आहे, या बोर्डावर काय लिहिलेलं आहे हे आता आपण वाचूया. नागझरी तीर्थ. पराशर मुनींच्या तपश्चर्येमुळे संतप्त झालेल्या नागांनी पन्हाळगडावरील सर्व स्थान संध्या करणाऱ्या पाण्याची ठिकाणे आठवली. ही गोष्ट पराशर मुनींच्या लक्षात आल्यावर नागांना शाप न देता अभय दिले. त्यामुळे नागांनी पाताळगंगा नदीचा एक झरा पराशरांना दान केला आणि हे नागझरी तीर्थ यामुळेच 32 शिराळा येथे नागपंचमी उत्सव होतो. बघितलं मित्रांनो, म्हणजे नागांनी दान केलेला हा झरा नागझरी या नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जे पाणी येते ते जमिनीच्या आतमधून येते आणि हे पाणी पिण्यासारखे आहे आणि स्वच्छ आणि थंड देखील आहे. आता आपण बघूया हे पाणी ह्या नागझरीमध्ये कुठून येत आहे. बघा, या ठिकाणी जे पाणी येत आहे ते जमिनीच्या आतमधून येत आहे. तुम्ही बघू शकता या ताई या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आलेले आहेत आणि 12 महिने या ठिकाणी पाणी वाहत असते. आणि या नागझरीचे बांधकाम प्राचीन आहे आणि कसे केलेले आहे तुम्ही बघू शकता.
काळ्या पाषाणामध्ये हे सर्व बांधकाम आपल्याला बघायला मिळते. म्हणजे प्राचीन काळामध्ये जे पण घडायचे ते अद्भुत होते. आता आम्ही पन्हाळगडवर असलेल्या शंभू महादेवाच्या प्राचीन मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट झाली असे हे प्राचीन मंदिर आपण आतमध्ये जाऊन बघूया. त्यामुळे आपल्याला समजेल की प्राचीन मंदिरांचे बांधकाम आतमधून कशी केली जात होते. आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला या लहान चौकटीमधून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. हर हर महादेव. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. ओम मंगलम भगवान शंभो. ओम मंगलम ऋषभध्वज. ओम मंगलम पार्वतीनाथो. ओम मंगलाय तनोहर. हर हर महादेव. महादेवाचे दर्शन आम्ही घेत आहे, तुम्ही पण दर्शन घ्या. काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, रोग हर, संकट हर. हर हर महादेव. नम पार्वती पते. हर हर महादेव. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी एकत्र बसून पूजा केली. शेवटची भेट त्यांची या ठिकाणी झाली. आता आम्ही पन्हाळगडवर असलेल्या सज्जा कोटी परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. माझ्या डाव्या साईडला तुम्ही ही इमारत बघू शकता. या इमारतीचे नाव आहे सज्जा कोटी. कोटी म्हणजे इमारत आणि सज्जा म्हणजे बाल्कनी. बाल्कनी असलेली इमारत. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेल्यानंतर आपल्याला तिथून सह्याद्रीचा सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन विचारमंथन करत होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पन्हाळगडाचा 50% भाग निगराणीमध्ये येत होता. त्यामुळे ही इमारत पन्हाळगडाच्या इतिहासामधील सर्वात महत्त्वाची इमारत आहे. आता आपण या इमारतीमध्ये प्रवेश करूया, या इमारतीचे बांधकाम बघूया आणि वरच्या मजल्यावर जाऊन खालचा सुंदर सह्याद्रीचा व्ह्यू बघूया. तुम्ही बघू शकता ही इमारत कशी आहे. काळ्या पाषाणामध्ये इमारतीचे बांधकाम केलेले आहे. आपण सर्वप्रथम इमारतीच्या खालच्या मजल्यावर जाऊया आणि इमारत खालून कशी आहे हे बघूया. त्यानंतर वरच्या मजल्यावर जाऊन वरून सुंदर व्ह्यू बघूया. खालच्या मजल्यावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुंदर कमान्या बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही लहान मोठ्या कमान्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि वरचा हा चौकोनी घुमटाकार हॉल बघू शकता. आणि समोर या ठिकाणी हा व्ह्यू पॉइंट आहे. इथून आपण सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. बघा इथून खालचा सह्याद्रीचा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे. बघा समोर पावनगड आहे आणि खाली अनेक लहान मोठी गावे आहेत. आता आपण या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन वरचे बांधकाम कसे आहे आणि वर काय काय बघायला मिळते हे बघूया. सजाकोटीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि वरती गेल्यानंतर आपल्याला या इमारतीचा दुसरा मजला बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही हा दुसरा मजला कसा आहे. वरती हे दगडांचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पन्हाळगडाचा 50% भाग बघायला मिळतो. इथून आपण पावनगडाचा एक कोना बघू शकतो आणि ह्या कोण्यापासून आपण समोर असलेल्या बाजी प्रभू बुर्जापर्यंतचा इलाका बघू शकतो. पन्हाळगडावरती असलेल्या बाजी प्रभू बुरुजावर आता मी प्रवेश करत आहे. हा बुरुज पन्हाळगडाच्या वाघ दरवाजाच्या समोर आहे. वरती जाण्यासाठी
या ठिकाणी 2 पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर फायनली आपण बाजी प्रभू बुरुजावर प्रवेश करतो. या बुरुजापासून पुढे बघितल्यानंतर आपल्याला मसाई पठार दिसते. तिथून मसाई पठारची सुरुवात होते. आता या बुरुजावरून आपण खालचा व्ह्यू बघूया कसा दिसतोय. खाली अनेक गावे आहेत. खालचा सुंदर निसर्ग बघून खूप छान वाटतं. खालून एक रोड जातो, तो मसाई पठाराच्या दिशेने जातो. आणि या बाजी प्रभू बुरुजाच्या खाली दौलत बुरुज आहे, तो देखील मी तुम्हाला दाखवतो. बघा समोर बुरुजाचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात. हा दौलत बुरुज आहे, त्याचा काही भाग पडलेला आहे. आज मी तुम्हाला 12व्या शतकामध्ये शिलाहार राजांनी बांधलेल्या प्राचीन पन्हाळ गडावर घेऊन आलो. या गडाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशी का जुळतो हे देखील मी तुम्हाला सांगितले. या गडावर असलेल्या अनेक प्राचीन वास्तू दाखवल्या. नागझरी, अंधारी विहीर, 3 दरवाजा, वाघ दरवाजा, सज्जा कोटी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची भेट ज्या मंदिरामध्ये झाली होती ते शंभू महादेवाचं मंदिर देखील मी तुम्हाला दाखवलं. पराशर ऋषींनी ज्या गुहेमध्ये तपश्चर्या केली होती ती प्राचीन गुहा देखील मी तुम्हाला दाखवली. मी आज या गडावर येऊन हा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.